नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीमधला आहार कसा असला पाहिजे हे समजून घेणार आहोत. खूप छोटासा पण खूप युजफुल असा हा व्हिडिओ आहे. थंडी हा सीझन आपल्या सगळ्यांना हवाहवासा वाटतो, पण तरीसुद्धा थंडीमध्ये होणारे जे छोटे मोठे आजार आहेत त्यांना लांब ठेवण्यासाठी किंवा आपल्या ओव्हरऑल हेल्थची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये कुठले बदल केले पाहिजेत, कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. कारण आपल्या आहारामधून आपल्या शरीराला मिळणारे पोषक घटक हे आपल्या ओव्हरऑल हेल्थमध्ये खूप महत्त्वाचे असतात. वाढणाऱ्या थंडीमुळे बऱ्याच प्रकारच्या आजारांचा आपल्याला सामना करावा लागत असतो, जसं की सर्दी, ताप, खोकला, वेगवेगळ्या प्रकारचे थ्रोट इन्फेक्शन्स. ज्या लोकांना अस्थमाचा त्रास आहे त्यांचा त्राससुद्धा या दरम्यान थोडासा वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच जणांची स्किन खूप प्रमाणात ड्राय होते. बऱ्याच वेळेला स्किनचा वरचा लेअर निघून जायला सुरुवात होते, ज्याला झिरोसिस असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या लोकांना त्वचेचे आजार आहेत, स्किन इन्फेक्शन्स आहेत, जसं की सोरियासिस आहे, एक्झिमा आहे, त्याचं प्रमाण थंडीमध्ये वाढलेलं असतं. ज्या लोकांना सांध्याचे त्रास आहेत ते सुद्धा थंडी दरम्यान वाढलेले आपल्याला दिसून येतात. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा या त्रासांची तीव्रता कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये जर काही बदल केले तर ते नक्कीच आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. म्हणूनच आपण हिवाळ्यामधला आहार आयडियली कसा असला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हे समजून घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला हिवाळ्यामध्ये घ्यायला हवी ती म्हणजे सुकामेवा, ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे, अंजीर, खजूर यासारख्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हव्यात. कारण यामध्ये गुड फॅट्स आहेत, भरपूर एनर्जी आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि फायबर्सचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे. खजुरामध्ये आयर्नचं प्रमाण खूप चांगलं आहे. ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये खजूर घ्यायला हवेत. नैसर्गिकरित्या हे पदार्थ उष्ण आहेत, त्यामुळं थंडीमध्ये आपल्या शरीरामधली उष्णता राखण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी यांची आपल्याला मदत होत असते. वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा आपण आपल्या आहारामध्ये या दरम्यान समाविष्ट करायला हवा, पण त्यासोबतच शेंगदाणे, खोबरं आणि तीळ याचा सुद्धा वापर आपल्याला आपल्या आहारामध्ये करायला हवा. नंबर 2 दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असणारे पदार्थ. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचा समावेश तुम्हाला आपल्या आहारामध्ये करता येईल. त्याचबरोबर व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, जसं की फ्लाक्स सीड्स आहेत म्हणजे जवसाच्या बिया आहेत, चिया सीड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो, जसं की ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल. त्या लोकांना सांध्यांची काही ना काही दुखणी आहेत त्या लोकांनी आवर्जून या गोष्टी आपल्या आहारामध्ये घ्यायला हव्यात. कारण यामुळे जॉईंट स्टिफनेस किंवा जॉईंट पेन्स जे आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते. इथे आणखी एका गोष्टीचा आपण समावेश करायला हवा आणि ते म्हणजे तूप. तूप हे आपली इम्युनिटी स्ट्रेंथन करण्यासाठी, आपली प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करणारं आहे. आपल्या शरीराला पुरेसे स्निग्ध घटक पुरवून देणारं आहे. तेलाऐवजी अल्टरनेटिव्ह म्हणून आपल्याला तुपाचा वापर हिवाळ्या दरम्यान करायला हवा. हिवाळ्यामध्ये दररोज किमान 1 चमचा तूप आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायला हवं. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स किंवा स्पायसेससुद्धा ज्याला आपण म्हणू शकतो, अशा गोष्टी. उदाहरणार्थ हळद, आलं, दालचिनी, ओवा, काळी मिरी, तुळशीची पानं यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्या आहारामध्ये असायला हव्यात. हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन्सना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये या हर्ब्सचा वापर करणं खूप फायदेशीर ठरतं. हिवाळ्यामध्ये आपण आपली प्रतिकारक क्षमता कशी वाढवायची यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपली प्रतिकारक क्षमता वाढवणारे जे घटक आहेत त्यामध्ये हळदीचा नंबर अगदी वरती लागतो. हळद एक उत्तम पोटंट अँटीमायक्रोबियल इम्युनिटी बूस्टर आहे. हे जे सगळे हर्ब्स आहेत ते आपल्या नॅचरल इम्युनिटी बूस्टिंगमध्ये आपल्याला मदत करत असतात, इन्फ्लमेशन कमी करण्यामध्ये आपल्याला मदत करत असतात. त्याचबरोबर नेझल पॅसेज म्हणजे आपल्या नाकाचा जो आतला भाग आहे आणि आपली रिस्पायरेटरी सिस्टम जी आहे, अपर रिस्पायरेटरी सिस्टम जी आहे त्याची हेल्थ चांगले ठेवणारे असे घटक त्याच्यामध्ये आहेत. काळे तीळ आणि पांढरे तीळ यांचा सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. ज्या पदार्थांमध्ये आपल्याला तीळ वापरणं
जेवढं शक्य आहे अशा सर्व पदार्थांमध्ये आपण अगदी सरळ हाताने तिळाचा वापर करायला हवा. मेथ्यांचा सुद्धा वापर आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. मेथ्या तुम्ही तशाच ड्राय घेऊ शकता किंवा अंकुरित करून सुद्धा घेऊ शकता. ज्या लोकांना सांध्यांचे त्रास आहेत, हाडांची काही ना काही दुखणी आहेत, अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये आवर्जून काळे तीळ आणि मेथ्या यांचा वापर करायला हवा. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रूट व्हेजिटेबल्स. गाजर, बीटरूट, रताळं, सुरण, बटाटा, पर्पल यॅम म्हणजे ज्याला जांभळं रताळं म्हटलं जातं, आणि नवलकोल ज्याला शलगम सुद्धा भरपूर ठिकाणी म्हणतात. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये ठेवायला हव्यात, कारण यामध्ये स्टार्च असतं आणि त्याचबरोबर स्लो बर्निंग कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात, म्हणजे जे आपल्याला बराच वेळ फुलर ठेवतात, बराच वेळ सॅटिस्फाईड ठेवतात, भुकेवरती कंट्रोल मिळवून देतात, खूप वेळ आपलं पोट भरलेलं राहण्यासाठी मदत करतात. सगळ्या रूट व्हेजिटेबल्समध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात जे शार्प ब्लड शुगर राईजला रोखणारे असतात. कांदा, मुळा, लसूण यामध्ये आयसोथिओसायनेट्स असतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं आणि बीटा कॅरोटीन खूप जास्त प्रमाणात असतं. हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी हितकारक असणारे असे भरपूर रूट व्हेजिटेबल्स आपल्याला अवेलेबल होत असतात. नंबर 5 पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान अवेलेबल होणारे फ्रूट्स हे आपल्याला आवर्जून आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजेत, ज्यामध्ये पपई, आवळा, लिंबू, अननस, पेरू, द्राक्ष, संत्री, मोसंबी, किवी, पेरू, सीताफळ यासारखी भरपूर फळं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात. ही सगळी फळं व्हिटॅमिन्स, मिनरल्सनी रिच आहेत. भरपूर अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये असतात, जे आपली इम्युनिटी वाढवण्यामध्ये सुद्धा आपली खूप मदत करत असतात. आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर 6, आणि ते म्हणजे पाणी. हायड्रेशनकडे या काळामध्ये आपल्याला जास्त लक्ष द्यायला हवं, कारण हिवाळ्यामध्ये तहान आपल्याला लागत नसते, तहान खूप कमी प्रमाणात लागते आणि त्यामुळं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. स्किन ड्राय होणं, कोरडी होणं, रुक्ष होणं हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी पाणी पिल्यामुळं अजूनच वाढत जाण्याची शक्यता असते. त्यामुळं पाण्याच्या इंटेककडे या काळात आपल्याला अगदी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. आता आपण पाहूयात कुठले कुठले पदार्थ या दरम्यान आपल्याला टाळायला हवेत. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कुठले पदार्थ घेणं फारसं हितकारक नाही. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड पदार्थ, थंड दूध, थंड ताक, फ्रूट ज्यूस यासारख्या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात. त्याचबरोबर डीप फ्राय केलेले जे पदार्थ आहेत ते सुद्धा आपण या दरम्यान घेणं अवॉइड करायला हवं. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.